माप वगैरे घ्यायचं काम चालू आहे. फक्त आता आहे ना त्रास नाही झाला पाहिजे. ही जी घाण आहे ही आली कस काय गाडीत आणि कुठून आली एवढी. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे जे इथले 2 नट आहे हे 2 नट गेलेले. त्याशिवाय शीट फिटच नाही होणार आपलं. लीकचं पण टाकायचं आहे कारण त्याचं लांबून दिसत नाही. आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पण टाकायचं आहे नाही का. तर झालं आहे आपलं. दिसतंय का तुम्हाला. सारखा आवाज येतो म्हणून. चलो देख लेंगे. नई टेक्निक है, थूक लगाएंगे. अगर आपको भी सेल चार्जिंग है या नहीं चेक करना है पैसा ऐसा 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 चाट के देखो. ऐसा करने हाँ चाट के देखने. हेलो गाइस, वेलकम बैक टू द न्यू एपिसोड एंड वेलकम बैक टू माय चैनल. सो आज हम लोग आए मोठा कामात मला देव पावला भाई. देव भाई स्पॉन्सर भेटलं भाई. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा गुड आफ्टरनून म्हणू, कारण की आता वाजले बघू शकता तुम्ही 11:51. म्हणजे अजून गुड मॉर्निंगच चालू आहे, गुड आफ्टरनून झालेले नाही आहे. आणि आजचा ब्लॉग आहे आपला गाडीची सगळी एक्सेसरीज वगैरे लावायची, माईकचं काम करायचं आहे, ब्लॉग एक्सपोर्ट करायचं काम चाललं आहे. निक पण इकडं काम ब्लॉग अजून एक्सपोर्टच नाही झालेला आहे नाही का, कारण की कालपासून लावतोय, प्रॉब्लेम येतोय ब्लॉगला. त्याच्यामुळे ना आता असा निर्णय घेतलेला आहे का भाईच्या मॅकवर एक्सपोर्ट करू आपण, कारण की आपल्याकडे मॅकबुक नाही, आपल्याकडे विंडोज आहे. आणि आता सध्या एवढं सगळं पसारा घेऊन बसलेलो आहे. लवकरात लवकर आवरून आपल्याला 2-4 कामं आहे बाहेर जाऊन करायचे. ते कामं ते पण दाखवतो तुम्हाला, काय कामं करायचे आपल्याला बाईकचे. ते कामं झाल्यानंतर संध्याकाळी पॅकिंग करायची. जर जमलं तर उद्या आपल्याला धुळ्यासाठी निघायचं आहे. धुळ्याला जाऊन आपले जे बाकीचे जे कामं पेंडिंग पडले ते करायचे. आणि त्याच्यानंतर कुल्लू मनालीला जे हाल चालू आहे सध्या तरी, जे की आपण टी व्हीवर बघतोय, ते जर क्लिअर झाले तर आपल्याला लगेच लद्दाखला निघायचं आहे. ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण लद्दाखला निघणार नाही, त्याची वाट बघू. पण आता सध्या पुरता तरी ब्लॉग एक्सपोर्ट करून घेऊ. हे बघा पॅकिंगचा ब्लॉग वगैरे झाला आहे, फक्त आता एक्सपोर्ट होत नाही, त्याचं काहीतरी करणं आहे नाही का आपल्याला. बाईक वगैरे रेडी आहे, धुतलेली वगैरे नाही आहे. पण आता आम्ही धुतोय सीट टाकायला. आपलं जे सीट आहे बघा हे नरम आहे, पण हा जो पोर्शन आहे ना हा खूप त्रास देतो आहे नाही का. पाहायला आहे ना 200-100 किलोमीटर नंतर आहे ना खतरनाक त्रास देतो आहे. त्याच्यामुळे आता सीट टाकायला चाललो आहे आपण. सीट वगैरे टाकून घेऊ. त्या माईकचा प्रॉब्लेम होतो आहे, त्याच्या माईकचा प्रॉब्लेम पण आता नीट करून घ्यायचा सगळ्यात आधी. त्याच्यानंतर बघू. आता आपण पहिले मयूरकडे जाऊ. मयूरच्या 1-2 ओळखीवाले त्यांच्याकडे जाऊ सगळ्यात आधी. तर टेस्टिंग वगैरे करून त्याच्यानंतर सीटाचं माईकचं काम करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चेनचं काम करायचं आहे. चेनचा खूप आवाज येतो आहे. आणि झालं तर आज गाडी वॉशिंग पण करून घ्यायची, कारण की आपल्याला आता निघायचं आहे नाही का, त्यामुळे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे. बाईला टायर विकत घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आहे ना टायरची साईज विचारला गेला आहे तो. त्या बघा इकडे टायर वगैरे ठेवलेले, त्याच्यामुळे आता बघतो त्याचा टायर स्वस्त भेटतं काय, कारण की त्यांनी सेल्वासावरून टायर घेतलं आहे, ट्यूब घेतलं आहे सॉरी. ते ट्यूब पडलं आहे त्याला 450 रुपयाला, आणि तो बघा तिकडे गेला आहे बघा आला. चांगली जास्त प्राईस सांगितलेली वाटतं त्याला. कितीला सांगितलं रे? 350. काय नाही आहे शीटासाठी. आपण आहे ना आता आलो इथं सागर कुशनला. बघू आता काय रेट सांगता आपल्या गाडीला, आणि निकच्या गाडीला पण टाकायचं आहे, कारण की त्याचा आहे ना हा प्रॉब्लेम जास्त होतो. इथे हे जास्त खाली आहे आणि इथं आहे ना हा पोर्शन टोचतो आहे, त्याच्यामुळे त्याला पण टाकून घ्यायचं. आपल्या दोघी गाड्यांचं आहे. त्या गाडीचं आहे ना सीट वगैरे घेतलं आहे आता बघू किती वेळ लागतो. सीट वगैरे ठेवून झाले, माप वगैरे घ्यायचं काम चालू आहे. जसं की माप घेतलं जाईल पटापट काम होईल. पटापट आपण परत नाशिकला निघायचं आपल्याला माईक वगैरे घेण्यासाठी, तो विषय चालू आहे आता. हे बघा माप वगैरे घ्यायचं काम चालू आहे. अर्धच बनवतो आहे आपण बघा, अर्धच बनवतो आहे. त्याचं आपलं पण फ्रंट सीट बनवायचं आहे, कारण की त्याच्या सीटाची जर हाईट वाढली तर त्याच्या पाय नाही पूर्ण, तो विषय त्याचा पाय पूरण्यासाठी बनवतो आहे. जास्त काय हाईट देत नाही, फक्त वागलं पाहिजे, नरम वाटलं पाहिजे, अशा हिशोबाने चालू आहे आपलं. फक्त
फक्त आता आहे ना खर्च त्रास नाही झाला पाहिजे. खर्च खर्च होतोय, काय खर्च नाही पुरा असा सापाट राहिला ते. जायचंय म्हटल्यावर खर्च होईल ना. टेन्शन आहे अरे मेरेकडे. सगळे पैसे इथं संपले काय ट्रिपचे. गोप्रो माईक बाकी अजून इकडे माईक ऑर्डर दिलेला अजून तिथून अजून दुसरा माईक द्यायला. तोंड उडल म्हटलं तुकडं व्हिडिओ चालू करायला सांगत होता पहिले. तेच सांगितलं ना, तोंड उडल. व्हिडिओ शूट करून सांगून लागला तोंडात उडेल. मग मला कंटेंट भेटलं पाहिजे ना. कंटेंट भेटेल ना मला, चिपकून जायला एक होतो. बाईच्या शिकाचं काम चालू झालं आहे. ब्लूवर लावून झालं आहे आता फक्त आहे ना बघा हे जे आहे इथं चिपकवायचं बाकी आता. झाल्यानंतर शीटाचं काम ऑलमोस्ट 80% पूर्ण होऊन जाईल बाईचं. त्याच्यानंतर लगेच माईकसाठी निघायचं आपल्याला. बाईचं माईकचं काम बाकी आहे का रे भाई? आपलं झालं आहे माईकचं काम. बाकी सगळ्याला घासायचं काम चाललंय. शीट हाईट जास्त नको वाढायला म्हणून क्लीन करून देता येते मस्तपैकी. भाईला बसायला कम्फर्टेबल झालं पाहिजे असा विषय आहे त्यांचा. चला आता आपल्या गाडीचं पण शीट खोलतोय आता. हे इकडे मामा इथे आपल्या पण गाडीचं कवरचं काम करून घ्या आता पटापट. गोप्रो आहे कॅमेरा ना आता हँग व्हायला लागला, आता ओव्हरलोड झाला आहे. शीट बीट खुललं आपलं आता. पॅकिंग बिकिंग आहे, खोलायला वेळ लागेल तर मग आम्हाला नेमकं तिकडे पाठवलं. लवकर काम झालं म्हणजे आपण लगेच पोचून जाऊ माईक घेण्यासाठी. त्याच्या गाडीचं तर झालं आहे तिकडं काम. बघा इथं बसलं आहे, इथं त्याचं चालू आहे. सागर किशन आपल्या गाडीचं शीट काढतोय आता. लवकरात लवकर आपल्या गाडीचं पण झालं आहे का लगेच पुढचे काम करू आपण आता मस्तपैकी. गाडीत ही घाण आली कुठून एवढी, मला तो सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. ही जी घाण आहे ही आली कस काय गाडीत आणि कुठून आली एवढी, हे बघू शकता तुम्ही. हे बघा कपडा, हे बघा कपडा. मला तर वाटतं हे जे आहे ना कसलं केस पण नाही वाटत आहे मला, ते दुसरंच काहीतरी वाटतंय. हे बघा किती घाण आहे गाइस. एवढी घाण आली कुठून मला तो प्रश्न पडला, कारण की इथं नाहीये. हे बघा इथं टाकले बघा, बाल दिसता है. हे बघा केस, कोणाचे बाल है मयूर ब्रो? केस आहे केस. खोटा क्यों बोल रहे हैं हम लोगों से? किसका बाल है वो? सच सच बता, तो पकड़ा गया अब. नाही गेला विचार कोणाचा बाल. एवढी घाण आली कस काय मला तो प्रश्न पडला, कारण की इथं काहीच नाहीये. जर इथून जर वर येत असेल तर मग इथं पण पाहिजे होती. कस काय आली हे बघ ना, हे बघ ना कपडा कस काय आला मला तो प्रश्न पडला. हे बघा कपडा. उंदीर हा उंदीर उंदीर फिक्स गाइस. हे उंदीर का काम आहे? उंदीरचं काम आहे. वायर कतरणी असतं माहिती, त्याला वायर दात नसेल ना तिथे असं नसतं. किती घाण निघाली बघा. मी हँग झालो 2 मिनिटं डायरेक्ट एवढं सगळं पाहून. टेन्शन आलं मला एवढी घाण. गाइस इतनी बड़ी इतनी छोटी सीट और इतने बड़े खुले नाही ठीक होतं रे. तुम्ही म्हणत असाल ही दोरी का बांधलेली आपण, तर आपल्याला लद्दाख ट्रिपसाठी निघायचं आहे. आपली बॅग जी आहे ना बांधल्यानंतर आहे ना पुढे येऊन जाते. ती बॅग पुढे जाऊ नये म्हणून हे असं सेंटरवरून अशी टाकली जाते. आणि ही एक अजून एक दोरी बांधली आपण, याच्यातनं ती दोरी अशी अटकवून बॅग पूर्ण परफेक्ट पॅक केली जाते. त्यासाठी सगळं लावलेलं आहे बघा. इथली क्लिप पण गायब आहे माझी. काहीतरी मॅटर है, कुछ तो हुआ इधर. ये देखो इधर वाला और ये इधर वाला गायब है. इसको अभी कुछ तो भी करना पड़ेगा आपने को, नहीं तो है ना ठंड के वजह से है ना. मला असं वाटतं आता खरंच उंदीर आलेला आहे. हां कधी मध्ये चालू होऊन जाते गाइस. आता मयूर दादा चालला आहे गाडीचं चक्कर मारा, तुम्ही बघू शकता. बरोबर आहे का ब्रो? नवीन
हे बघा भाई आला आता चेक करून. काय रे कसं वाटलं, फरक पडला का? ते हळूहळू बरोबर होईल रनिंगमध्ये. चालू झालं आहे आपल्या शीटाचं काम आणि मागच्या वेळेस जे आपण लावलं होतं ते पहिले काढून घेतलं आहे आपण नाही का. हे बघा हे शीट लावलं होतं आपण मागच्या वेळेस, कसे हाल झाले बा त्याचे, पूर्ण खराब झालं आहे ते. हे जे आहे ना हे कॉर्नर याच्याने मजबूत त्रास दिला होता आपल्याला. हे बघा हे कॉर्नर, पण यावेळेस नको आता. पार्किंग वगैरे चालू आहे आपल्या गाडीची, सीट वगैरे चॉईस केलं आहे आपण. काम होईल कारण की निकच्या गाडीचं काम झालं आहे आपलं, बाकी आता सीट वगैरे कापून झालं. एक अर्धा तासात आपलं पण काम होऊन जाईल. 3:26 आपलं पण झालं आहे. आता फक्त वरचं कवर लावायचं बाकी आहे आणि शीट जर फिट झालं तर पटापट काम होऊन जाईल आपलं. आता बघू शकता काहीच सगळी गर्दी संपली आता. आम्ही दोघंच बसलो नाही, आता काम बाकी आहे. त्याच्या गाडीचं काम 10 मिनिटात झालं, आपल्या गाडीचं आहे ना अजून बाकी नाही का. त्याच्यामुळे ना आता वैतागून बसतो आता, कधी होईल बघतोय आता. बघता तेवढं लवकर होईल तेवढं लवकर. आपलं अजून 2 ते 3 कामं बाकी आहे. माईक घ्यायचं आहे, गाडीत चावी बनवायची, बाईकवर नाव टाकायचं आहे, अजून काय बाकी आहे. आता माईक इथं नाही भेटला तर अजून 15 किलोमीटर लांब जायचं आहे माईक घ्यायला. आणि मध्ये ना आता आपलं स्वतःचं काम करायला घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, इतक्या वेळापासून आपण बसलेलो होतो, पण आत्ता आहे ना आत्ता आपलं काम चालू केलेलं आहे. आता जास्तीत जास्त 15 मिनटं लागतील. मगाशी मी तुम्हाला अर्धा तास सांगितलं, पण हे बघा अर्धा तास होऊन गेला, आता 15 मिनटं लागतील. पिना वगैरे मारलं, शीट लावायला 15 मिनटं लागतील, पिना मारायला 15 मिनटं लागतील, अर्धा तास सगळं काम होईल. एक प्रॉब्लेम झाला का दुसरा प्रॉब्लेम चालू आहे. इथे आहे ना आता आपले शीटाचे नट पडलेले, काय डोक्याला ताण आहे. काय कामं एक पण काम नीट नाही होते नाही का. हे बघा हे जे इथले 2 नट आहे, हे 2 नट गेलेले, त्याशिवाय शीट फिटच नाही होणार आपलं. हे 2 नट शोधावं लागतील आता आपल्याला, कुठं पडले. हा का आपल्याकडे एक्स्ट्रा नाही का काही असल. पण जे मागच्या वेळेस हे नाव टाकलं होतं आपण बाईकला, तेच जिथं टाकलं होतं तिथे चालू आहे आपण परत. आता निकचं पण टाकायचं आहे, कारण त्याचं लांबून दिसत नाही. आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पण टाकायचं आहे नाही का. त्यासाठी आलो आहे आता, नंबर वगैरे लावून ठेवला आहे आपण. एक कामाला आहे ना आपल्याला अर्धा 1 तास लागतो आहे ना का. आता तिथे लागले आपल्याला 2 तास, तिथे लागणार आहे अजून अर्धा तासापासून इथे येऊन थांबलो आम्ही नाही का. आता बघू. हे बघा आपली डिझाईन वगैरे तयार झालेली आहे. तर बघा मिस्टर निक नाव आणि खाली आपलं नाव आहे. आपल्या दोघांची तयार झालेली आहे. निकला तिथं उभं केलं आहे बघायसाठी. आणि हे बघा हे शीट लावलं आहे आपण, मस्त नरम आहे शीट, काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे आता तरी. नॉर्मल घडी दिसते पण ठीक आहे, चालते आपल्याला. ओके आता पटापट लावू आणि निघू परत. फायनली आपलं चालू झालं आहे आता 10 मिनटं लागतील. 10 मिनटात आपलं पूर्ण काम होईल. आपल्याला अजून माईकचं बघायचं आहे गाईज. शॉपमध्ये आलो आहे, ही आपली गाडी, इकडे मीटची गाडी आणि आपलं काम चाललेलं आहे. आणि आपली चहा बाकी अजून, चहासाठी तरमळ चालली आमची. तर झालं आहे आपलं, दिसतंय का तुम्हाला. हा घ्या कट टू कट कामं चालली डायरेक्ट. लागलंय आता जे रेडियमचं नाव वगैरे पण झालं, लेन्सचं पण झालं आहे. आता फक्त शिकवायचं बाकी. आणि तिकडं जे तयार होतं आहे ते फक्त आता रेड लोगो येतो, लोगो तयार होतो. ब्लॅक करायचं होतं ते व्हाईट झालं आहे, कारण की त्याच्या बाईकवर दिसणार नाही. व्हाईट आहे बाईक आणि नाव पण व्हाईट झालं होतं. आता तसं सगळं चाललं आहे आपलं. झालं आहे आता आपलं शीटाच्या वेळेस आपल्याला लेट झालं होतं, आता त्याच्यामुळं लेट होतं. आणि घरी जाऊन ब्लॉग अपलोड करायचं आहे. तिथंच 5 वाजले नाही का आपल्याला, तर जेवढं लवकर होईल त्याला तेवढ्या लवकर जायचं आहे आपल्याला. नाव लावणार आहे आपण मागच्या वेळेस इथे लावलं होतं, पण आता समोर पण लावणार आहे. थोडं वरच घेशील, खाली मला इंडियाचा झेंडा लावायचा आहे. हां ओके. इंस्टाग्राम ID लागली, ही यूट्यूब ID.
माईकचं पण काम होऊन जाईल आता. चलो गाईज, आता आम्ही निघतोय. बाईचा माईकचा जुगाड करायचा आहे. माईकचा विषय होतोय त्याच्यामुळं. हां तिकडून असं कसं तू काल आला तसं जायचं आपल्याला. त्याच्यामुळं आता निघालो आहे आम्ही नाशिकला. माईक बघायचं आहे कारण की माईकचे खूप हाल चालू आहे नाही का. आपले माईकच भेटत नाही आपल्याला. जर आज माईक नाही भेटला तर याचा ब्लॉग 50% नाही भेटणार तुम्हाला असं मला वाटतंय. पण आपण करू काहीतरी जुगाड. आम्ही आता द्वारका क्रॉस करतोय आणि हे बघू शकता तुम्ही द्वारकाच्या सिग्नलवर आहे. आमचं फक्त आता ना माईकचा जुगाड झाला पाहिजे बस. आता माईकचं टेन्शन आहे, बाकी काही टेन्शन नाही आम्हाला. जर माईक भेटला तर एक नंबर काम होणार आहे. जर माईक भेटला नाही तर एवढा लांब येऊन आपला फक्त टाइम वेस्ट होणार आहे, बाकी काहीच नाही. युट्यूबर भेटणार तिथं गेल्यावर, त्यांना पण भेटवतो तुम्हाला. तुम्ही त्यांना ओळखत असाल, या आधी पण बघितलं असाल, पण तुम्हाला परत एकदा भेटो. गाईज फायनली आम्ही MG रोडला आलेलो आहे आणि त्या बघा तिकडे समोर आहे ना, तिकडे पूर्ण मोबाईलचे शॉप आहे नाही का इकडे. तर तिथून आपल्याला आहे ना सगळ्यात आधी माईक बघायचा आहे नाही का. माईक जर तिथं भेटला तर एक नंबर काम होऊन जाईल. माईक घेऊ. पब्लिक कोणता काय रे? हेल्मेट पडलं कितीला पडलं त्याला? 5ला पडलं ना. भाई आता आपण माईक तर फक्त आहे इथं. माईक आहे ना. बघा माईक जो शोधत होतो आपण तो भेटलाय. फक्त आता ना कनेक्ट झाला पाहिजे नाही का. कनेक्ट जर झाला तर एक नंबर काम होऊन जाईल. बोया माईक कनेक्ट झाला पाहिजे. फक्त माईक कनेक्टच होत नव्हता नाही का. 3 दिवसापासून फिरतोय. बरं देखो या भाई ने मदद की अपने को. थैंक यू भाई. सिर्फ अभी कनेक्ट होना चाहिए, हो जाएगा ना. कनेक्ट जर झाला तर एक नंबर काम होऊन जाईल. नाही तर मग परत फिरायचं आहे आपल्याला. आता पण गोळ्याचा आहे, कनेक्ट होऊन जाईल. आपण वापरतो हा माईक, एक नंबर आहे. जर कनेक्ट झाला तर मी पण एक घेऊन टाकणार आहे. आपल्याला 2 घ्यायचे. भाई कुछ डिस्काउंट देवो क्या नहीं? चेक तो करो हो ही जाएगा अभी. शुभ बोलो सर. हाँ शुभ बोला. शुभ टायर मी. चला आता ट्रायल चालू आहे. जर झालं तर एक नंबर काम होणार आहे आपलं. आणि डोक्यावर तर सगळ्यात मोठं टेन्शन जाणार आहे कारण त्याच्यामुळे आपली ट्रिप ऑलरेडी 1 दिवस डिले झालेली नाही का. तू वरचं बटन आहे का? माईक टेस्टिंग. हॅलो आवाज येतो का? हॅलो आवाज नाही. हॅलो येतोय का? आवाज नाही. हॅलो येतोय का आवाज भाई? आला तो सारखा आवाज येतोय म्हणून. कसा? मी जवळ होतो आता एकदा नवीन. काय नोट म्हणून घे ना याच्यापेक्षा. घाल ना माझ्या डोक्याचा. तू घाल आणि मी, तू हेल्मेट घाल, मी बोलतो. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो चलो बरसो. एकादश बरसो. चला 1 के 2 है रे. 1 का डबल. जो भी लेना भाई 2 लेना. निक अरे ही पिन काढ ना पहिले, तेव्हा आवाज येतो. काढ आता लाव. क्या गुंडा बनेगा रे तू? आणि तो आवाज मोठा कर पहिले. माईक स्टँडर्डला टाकून बघ, नाही तर तसं जर नाही झालं तर स्टँडर्डला टाक. भाई परत आलेला आहे, आवाज येत नाही. उसका ना सेल गया होगा क्योंकि सेल में ऐसा प्रॉब्लम आ रहा है. वो दूसरा सेल होगा तो सिर्फ डाल के देखो एक बार. हो रही है, लेट्स सी, देखते हैं. ये रे भाई आवाज, ये रे भाई आवाज, ये रे भाई आवाज, ये रे भाई. काय रे? खरं सेल गेलेला आहे. खरं येतोय का? सेल है क्या उसका आपके पास? चेक करो नहीं. हाँ सेल गया होगा फिर कंफर्म. हमारे पास माइक है अंकल. बस चेक कर रहे हैं, समझने आ रहा है कि प्रॉब्लम क्या है. इसके लिए नया माइक ले रहे फिर से. चलो देख लेंगे. नई टेक्निक है, थूक लगा गया. खत्म है, सेल खत्म है. इसका गेम हो गया. अगर आपको भी सेल चार्जिंग है या नहीं चेक करना है, पैसा ऐसा चार्ज के देखो. अंकल ने सिखाया आपने को, भैया ने सिखाया, भैया ने. ये देखो ऐसा करने का. हाँ चाट के देखने. चार्जिंग है. हाँ
कुछ भी नहीं होता साथ में। ओके, सीख लो, नई टेक्निक सीखने को मिले अभी। टनलचं काम झालं भाई फाइनली ना सेल आ गया अपना, अभी सेल का काम चालू है। ये इसको चाटने की जरूरत नहीं, हमने कोई चार्जिंग होगा नहीं, मैं तो नहीं चाटने वाला। करंट मिनट लग जाएगा तो मर भी गया तो भाई एक बार चेक कर। अरे नॉर्मल चटका बसतो, चाटतो का? चिपक बिपक गया तो इमेजिन कर ना, चांगला चिपकून गेला। बचपन में किया है, अभी थोडी फट रही। बघू आता चालू होतो का नाही, सेल तर टाकलाय आता विषय फक्त चालू होतो का नाही, चालू झाला तर एक नंबर काम होऊन जाईल, जर नाही झाला आता परत हलव चला। परत एकदा टेस्टिंग चालू झालेली बाईची, घे बाई टेस्टिंग घे बा पटकन, आता चालू होते लगेच आपण चालू। गोप्रो चालू होत नाही यार आता, झालं ना बाई, झालं ना बाई। हेलो गाइस, वेलकम बैक टू द न्यू एपिसोड एंड वेलकम बैक टू माय चैनल। सो आज हम लोग आए नया माइक लेने के लिए और इसकी टेस्टिंग चल रही है। लेट्स देखते हैं ये वाला माइक अभी सेल चेंज किया है, वर्क करते हैं नहीं करते हैं भाई, चेक कर ले एक बार। चेक करो भाई अभी एक बार, तो खुशी देखो, खुशी देखो। क्रिस्टल क्लियर साउंड है क्या भाई? क्रिस्टल एकदम आवाज आहे ना भाई तू, खुशी खुशी बराबर है भाई, बराबर है भाई। चालू झालं ना भाई, हम लोग को समझ में आ गया इसका प्रॉब्लम वही था सेल का। ए भाई चालू झालं ना भाई, आता राडा आहे ना भाई डायरेक्ट आता। चला भाई फाइनली माइक चालू झालाय आता। सेल का उसके बरोबर ही होगा ना, अभी सेल का क्या उतना है, कुछ ना हो रहा है अभी, क्या नेक्स्ट लेना हो तो फिर। नीचे चेहऱ्यावरची स्माइल बघताय का तुम्ही? भाई फुल हॅपी भाई, चालू झालं फायनली। काय तरी म्हणताय सॅरंगो, काय BTS म्हणताय? नाही करतोय का भाई स्पॉन्सर इंटरकॉम? एवढं दूर चाललंय यार। आता मग तुम्ही 2 जण आहेत का, तुम्हाला एकदम बेस्ट आहे। 3 जण आहेत, एकदम बेस्ट आहे। याला पण इंटरकॉम एवढं खर्च केला ना, अरे पण पैसे नाही ना तेवढे, 4000 रुपये नाही ना इंटरकॉम। इंटरकॉम भेटेल का इथं? कोणाकडे भेटेल? याच्याकडे भेटेल ना, ABB सर्कलला, ABB सर्कलला त्याच्याकडे विचार बरं आहे का? मोठ्या गावात मला देव पावला भाई, देव भाई भाई स्पॉन्सर भेटलं भाई, स्पॉन्सर भेटलं भाई। मी माझं चालू मोठा झाला ना, मला तर ट्रिप फ्री पलटी मारतो बरं का, आपल्याकडे प्रूफ आहे भाई। त्या दिवशी भाईने टीम लावली, 3 करोड रुपये जिंकणार होता बरोबर। मला काय तुला H2 घेऊन देईल म्हणे, एक स्वप्न पाहिलं तो H2 येणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर स्वप्न कुठं आणलं माहिती का, तुला पेट्रोल पंप घेऊन देईल म्हणे, H2 कॅन्सल म्हणे, पेट्रोल पंप घेऊन देईल। भाई डायरेक्ट लेवल बरोबर चालू होती बरं का, पहिल्या टॉप 100 मध्ये होता, जिंकला असता आणि नंतर काय म्हणतो भाई पेट्रोल पंप पण नाही देणार म्हणे। भाई म्हटलं तू नाही जिंकत, आणि भाई जे डिपॉझिट होतं ते पण जप्त होऊन गेलं जायचं। पटेल मोबाईलवर आलो होतो आम्ही माईक घ्यायला, आणि मस्त माईक भेटलाय आम्हाला, फक्त आता मस्त डिस्काउंट पण देतात ना ते, पण देता येते आपल्याला। तुम्ही पण या इथं नक्की, माईक घ्यायचा असेल तुम्हाला, गोप्रोला मोटो ब्लॉगिंग करत असाल तर तुम्ही नक्की या माईक घ्यायला, इथं माईक चांगल्या रेटमध्ये भेटतो। फायनली आता हे 2 घेतले, भाईंनी डिस्काउंट दिला आहे, सरांनी पण डिस्काउंट दिला आहे नाही का। चलो फिर अभी हो गया काम। काय रे भाई, सब शॉपिंग वगैरे हो गई? नाही रे, का गाडीलाच घेऊन आलाय तू? काढली होती गाडीची, काढली का गाडीला आहे? हे असे काम आहे पहा आपले, हे नवीन गाडी घेतली ना, असंच होतं कधी नव्वत गाडी घेतल्यावर, बरोबर का नाही? हाँ दे दो चलो धन्यवाद, थैंक यू। इसके बाद जरूर डिस्काउंट मिलेगा आपको, और जो भी लेना है मोबाइल वगैरह सब एक्सेसरीज क्या क्या मिलता है आपके पास? सब कुछ मिलता है, ये देखो सब मिलता है, सामान वगैरह सब लेके जाओ। पाऊस चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही आता, मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे, पावसात आपण चाललेलो आहे आणि आपले भाई लोक पुढे गेलेले आहे। आपला एक ब्लॉग आलेला आहे ज्याच्यात आपण ट्रिपची प्लॅनिंग, रूट आणि काय काय पॅकिंग करायची आहे सगळं सांगितलेलं आहे, तर नक्की तो व्हिडिओ बघा। तुम्हाला जर लद्दाखला जायचं असेल तर तो व्हिडिओ बघा, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल काय काय पॅकिंग करायची, काय काय घ्यायचं।
आपण आता सगळं माईक वगैरे सगळं घेऊन घरी आलेलो आहे आणि चेक पण करून झालेलं आहे. परत एकदा चेक केलेलं आहे ठिकाणी. मी ब्लॉग थोडा लेट एंड करतो आहे कारण की टाईम बघू शकता तुम्ही, 12 वाजले. आपण 10 वाजेपर्यंत घरी पोचून गेलो होतो, पण आता 12 वाजले. ब्लॉग इथेच एंड करतो मी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्याला एक चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक पण करा. चला तर मग ब्लॉग इथेच एंड करतो आणि उद्या नवीन काहीतरी कंटेंट घेऊन येतो परत एकदा. बाय बाय.